ब्रेकिंग न्यूज. कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून नंदुरबार पालिका सभेत भाजप शिंदे गट आमनेसामने. कत्तलखाने पुन्हा सुरू होणार या आरोपामुळे भाजप नगरसेवकांचा सभात्याग. नागरिकांची दिशाभूल केल्याचा भाजपवर नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांचा पलटवार. कत्तलखाना ठरावाला MIMचा पाठिंबा. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पालिका प्रवेशद्वारावर भाजप आणि शिवसेनेच्या एकमेकांविरुद्ध आंदोलन. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष रंगला. शहरातील बंद असलेले कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. तसेच विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही करण्यात आले. मात्र बंद कत्तलखाने पुन्हा सुरू करण्यात येत नसून शासनाने ज्या प्राण्यांच्या कत्तलीस परवानगी दिली आहे त्याच प्राण्यांची कत्तल संबंधित कत्तलखान्यात होणार असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी दिले. ठरावाचा संपूर्ण मजकूर न वाचताच भाजपकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या ठरावाला MIMने पाठिंबा दिल्याने पक्षाच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. तर भाजपचे नगरसेवक विरोध करत असताना त्यांनीही ठरावाला समर्थन द्यावे अशी मागणी नगरसेवक रफत सय्यद यांनी केली आहे. त्यामुळे कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून नंदुरबारच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. सर्वसाधारण आदिवासी विकास सन 2026 आज रोजी नंदुरबार नगरपालिकेत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत विषय क्रमांक 6 हा कत्तलखाना दुरुस्त करण्याच्या नावाखाली याला सुरू करण्याचा डाव हा सत्ताधाऱ्यांचा होता. या बहुमताने मंजूर केल्यामुळे आम्ही वॉकआउट केल्या. परंतु विशेष म्हणजे मला खेद वाटतो की जैन समाजाचे 2 नगरसेवक हे शिंदे गटाचे होते. जैन समाज हा शांतिप्रिय आणि याच्यावर अहिंसावादी समाज असताना एक देवेंद्र जैन आणि एक मोंटू जैन हे 2 नगरसेवक असताना यांनी आज रोजी या सभागृहात उपस्थित राहायला पाहिजे होतं आणि आमच्या सोबत त्यांनी ह्या कत्तलखाना बंद करण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. परंतु हे दोघी नगरसेवक आज गैरहजर राहिले. याचा अर्थ असा की कत्तलखान्याला यांची मूकसंमती आहे. हा एवढा महत्वाच्या विषयाला ते गैरहजर राहिले हे मला खेद वाटतं आणि या जैन समाजाने याची नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट, सत्ताधारी कत्तलखाना सुरू करण्यासाठी इकडं बहुमताने विषय मंजूर करतात आणि नगरपालिकेत सभा संपल्यानंतर गो हत्या बंदीवर घोषणा देतात. हा दुटप्पीपणा आहे. चोराच्या उलटा बोंबा हे तुमचं नकली हिंदुत्व आहे असा आमचा आरोप आहे. तुम्हाला खरंच कत्तलखाना बंद पाहिजे होता तर तिथं ठराव रद्द करायला पाहिजे होता आणि आमच्या सोबत एका मताने घोषणा द्यायला पाहिजे होता की गो हत्या बंद व्हायला पाहिजे. तर हा दुटप्पीपणा आता लोकांना लक्षात येईल आणि माझी या नंदुरबार शहरातील नागरिकांना विनंती आहे की या गोष्टी आपण नोंद घ्याव्या. एक साईडला हे कत्तलखाना सुरू करण्यासाठी स्वतःचे मत व्यक्त करतात आणि सभा संपल्यानंतर गो हत्या बंदीच्या घोषणा देतात. तर या नकली हिंदुत्व आहे असंच माझे मत आहे.
सभागृहात सगळे विषय एकूण 12 विषय होते आमचे, पण 6व्या विषयाला विरोधकांनी सभात्याग केला आणि त्याच्यानंतर सर्वानुमते सगळे विषय मंजूर झाले. हत्याला आमचं सगळ्यांचा विरोध आहे. बघा, आपण सगळे हिंदू बांधव आहे. आपली गोवंश हत्याला आपले कायमच आपला विरोध आहे. त्याच्यात आपल्याला मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला आहे की हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार नाही, पण शासनकडनं ते स्लॉटर हाऊस करायचं असं ते शिवसाहेब बापूचे त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं? बंदच करायला पाहिजे, ते बंद हे त्यांनी आम्हाला दाखवलं. आज दिनांक 1 जून 2026 रोजी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती, ज्यात एकूण 12 विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते. त्यात 6 नंबरचा विषय होता की नंदुरबार नगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारा पशुवधगृह याची सुधारणा करून सुरू करण्याबाबत, परंतु विरोधकांनी त्याच्यात बराच गोंधळ घालला. आपल्या माध्यमाने त्यांना हा प्रश्न आहेत, मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो. जर एखादे पशुवध गृह बेकायदेशीर असेल तर ते बंद करण्याची मागणी आम्ही समजू शकतो, पण येथे विषय बेकायदेशीरतेचा नाही तर शासन मान्य आणि कायदेशीर सुविधेला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अधिक सक्षम व अधिक शिस्तबद्ध करण्याचे आहे. आज निर्णय 2च मार्गांपैकी एक निवडायचा होता. पहिला मार्ग होता म्हणजे कायदेशीर, नियमबद्ध, स्वच्छ आणि प्रशासनाच्या नियंत्रणाखाली व्यवस्था उभी करणे, आणि दुसरा मार्ग होता म्हणजे अशा सुविधांकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर कत्तलींना अप्रत्यक्षपणे वाव मिळू देणे. म्हणून या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे की त्यांना नेमके काय हवे आहे. नियमानुसार चालवणारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील व्यवस्था की अनियंत्रित आणि बेकायदेशीर कारवायांना संधी. जर खरोखरच बेकायदेशीर कत्तली रोखायचे असतील तर स्वतःच्या स्वच्छता राखायची असेल आणि कायद्याचे पालन करायचे असेल तर या दुरुस्तीला पाठिंबा देणे हा सर्वात योग्य मार्ग होता. त्यांनी तसं केलेलं नाही. आज भारत पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि मांस निर्यात क्षेत्रात जगातील महत्वाच्या देशांपैकी एक आहे. या क्षेत्राशी थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार जोडलेला आहे. त्यामुळे हा विषय केवळ एका समाजाचा नसून रोजगार, अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचाही आहे. पण जर केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या प्रस्तावाचा विरोध केला जात असेल तर जनतेला हे समजायला वेळ लागणार नाही की विरोधाचा उद्देश समस्या सोडवणे नसून केवळ राजकारण करणे आहे. म्हणून आम्ही तर या प्रस्तावाला समर्थन दिलेलेच आहेत. त्यांच्याशी आमची अपेक्षा आहे की त्यांनी त्याला समर्थन करावे. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.